1890च्या दशकामध्ये श्रीधर गद्रे नावाचा एक होतकरू तरुण देवरुखामध्ये जेवढं शालेय शिक्षण घेता येत होतं तेवढं पदरी पडल्यानंतर त्याने थेट मुंबईचा रस्ता धरला आणि थोड्याशा प्रयत्नानंतर त्याला मुंबईच्या पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरी मिळाली. सर्वसाधारणपणे कोकणातून आलेला माणूस मुंबईमध्ये जे काम स्वीकारत असे ते लेखनिकाचं म्हणजे कारकुनाचं असे, पण आमच्या या श्रीधर गद्र्यांनी थोडासा वेगळा रस्ता धरला आणि या पोर्टर्सचं जे वर्कशॉप होतं म्हणजे जिथे परदेशातून देशातून आलेल्या अनेकानेक महाकाय जहाजांची देखभाल आणि दुरुस्ती केली जात असे, त्या वर्कशॉप मध्ये काम करायला या श्रीधर गद्र्यांनी सुरुवात केली. याच्या अंगी जे कसब होतं त्याला लोकांना समजावून सांगण्याची, लोकांना बरोबर घेऊन काम करण्याची जी हातोटी होती, त्यामुळे या कामामध्ये त्याने थोड्याच दिवसामध्ये लक्षात भरेल असं एक नैपुण्य प्राप्त केलं आणि कुठच्याही जहाजाच्या देखभाल आणि दुरुस्तीमध्ये या श्रीधर गद्र्यांचा शब्द प्रमाण किंवा अखेरचा मानला जायला लागला. वर्षामागून वर्ष जात असताना हळूहळू 19वे शतक मावळलं आणि 20वे शतक उजाडलं आणि साधारण 1905-06च्या दरम्यान मुंबई पोर्ट जवळ जे दुसरं रत्नागिरी नावाचं बंदर होतं, त्या बंदरामध्ये केवळ प्रवाशांची वाहतूक तोपर्यंत होत होती, पण रत्नागिरीचा जसा कायापालट व्हायला लागला तसं सामानाची ने-आण करणारी जहाज सुद्धा मोठ्या औत्सुक्याने आणि आवर्जून रत्नागिरी बंदर घ्यायला लागले. साहजिकच आता रत्नागिरी बंदरामध्ये कधी मध्ये बंद पडलेल्या बिघडलेल्या जहाजाची दुरुस्ती करण्याचे प्रश्न निर्माण व्हायला लागले आणि हे प्रश्न जसे वाढत गेले तसे मग मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्याने आपल्या जवळच्या म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरच असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा पोर्ट ट्रस्टचं एक वर्कशॉप उघडावं असा विचार सुरू केला आणि ते पोर्ट ट्रस्टचं वर्कशॉप जेव्हा आकाराला आलं तेव्हा मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नाव कमावलेल्या श्रीधर गद्र्यांची एक मोठा सन्मान्य किंवा अधिकारी म्हणून या रत्नागिरीच्या पोर्ट ट्रस्टच्या वर्कशॉपमध्ये बदली झाली. आता रत्नागिरीचं जे हे नवीन वर्कशॉप होतं ते हळूहळू चालायला लागलं. तिथे सुद्धा मोठ्या मोठ्या महाकाय यंत्रांची आधी दुरुस्तीची कामं आणि मग देखभालीची कामं व्हायला लागले. रत्नागिरीला स्थलांतरित झालेल्या या वर्कशॉपमध्ये अधिकारी म्हणून सेवा बजावणाऱ्या श्रीधर गद्र्याने मग आपल्याला मदतनीस म्हणून आमच्या गावातला एक तरुण छबू नाना जोशी म्हणून होते, त्यांना आपल्या पोर्ट ट्रस्टमध्ये बोलावून घेतलं आणि नोकरीला आपल्या अधिकारामध्ये ठेवून दिलं. आता आमच्या गावातला हा छबू नाना जोशी नावाचा तरुण आहे, तितकाच हरहुन्नरी, कसबे आणि दिलेलं काम पूर्ण होईपर्यंत त्याचा पिच्छा न सोडण्याचा स्वभाव असल्यामुळे थोड्याच दिवसामध्ये हे श्रीधर गद्रे पोर्ट ट्रस्टच्या वर्कशॉपचे अधिकारी आणि त्याने आपल्या अधिकारामध्ये ज्यांना नोकरीला लावून घेतलं होतं तो आमच्या गावातला छबू नाना जोशी नावाचा तरुण, दोघांचं राम लक्ष्मणासारखं सख्य निर्माण झालं आणि दोघेही जण आपल्या पूर्ण कौशल्याचा प्रत्यय अख्ख्या रत्नागिरीच्या बंदराला वारंवार दाखवून देऊ लागले. थोड्या दिवसांनी मग हळूहळू परिस्थिती बदलत गेली आणि छबू नाना जोशी आणि या श्रीधर गद्र्यांनी असं ठरवलं की नोकरीमध्ये एका ठोक पगारावर काम करण्यापेक्षा ही जी बंदराची देखभालीची आणि एकंदर दुरुस्तीची कामं आहेत ती आपण अंगावर घ्यावी आणि व्यापारी वृत्तीने करून द्यावी.
दोघांचा हा निर्णय पक्का झाल्यानंतर दोघांनी एक दिवशी आपली पोर्ट्रसमध्ये असलेली नोकरी सोडून दिली आणि नोकरी सोडून देतानाच तिथे असणाऱ्या मुंबईच्या आणि रत्नागिरीच्या अधिकाऱ्यांना समजावून सांगितलं की बाबा, आम्ही दोघं बाहेर पडलो तरी तुमच्या कामाला काही तोशीष येणार नाही, कारण बाहेर एक कंपनी स्थापून ही सगळी कामं तुमच्याकडनं आम्ही आपल्या शिरावर घेऊ आणि थोडे बहुत पैसे घेऊन आम्हीही तुम्हाला पूर्ण करून देऊ. त्याच्यानंतर लवकरच गद्रे जोशी नावाची कंपनी उदयास आली आणि तिने या पोर्ट्रसची सगळी कामं घेऊन ठरल्या वेळेमध्ये ठरल्याप्रमाणे अतिशय उत्तमपणे द्यायला सुरुवात केली आणि छबू नाना जोशी आणि श्रीधर गद्रे यांना पगारापेक्षा खूप जास्त पैसे मिळायला लागले. छबू नाना जोशी रत्नागिरीमध्ये कामासाठी राहत, पण त्यांनी आमच्या गावामध्ये म्हणजे देवरुख जवळ असलेल्या निव्यामधलं आपलं घर काही मोडलं नव्हतं किंवा तिथे रत्नागिरीमध्ये काही आपलं बिऱ्हाड हलवलेलं नव्हतं. रत्नागिरी ते देवरुख आणि जवळचं निव हा सगळा प्रवास ते जाता येता करत असत. जेव्हा रत्नागिरीला काम असे तेव्हा 2-4-10 दिवस ते रत्नागिरीमध्ये मुक्काम ठोकून असत आणि तिथून जेव्हा कामामध्ये फुरसत मिळत असे तेव्हा ते निव्याला आपल्या घरी येऊन राहत असत. दोघांनाही पैसा चांगला मिळत होता. आता या श्रीधर गद्र्यांनी मग देवरुखामधनं आपलं घर बंद करून रत्नागिरीमध्ये त्या काळी लोकांच्या नजरेमध्ये भरेल असा एक टोलेजंग बंगला उभा केला आणि छबू नानाने आपलं वडिलोपार्जित जे जुनं पानं घर होतं त्याची रया एकदम बदलून टाकली. अगदी मुंबई फॅशनचं म्हणावं असं सगळं घर आपल्या परिश्रमाने मिळणाऱ्या पैशाने आमच्या निव्यासारख्या खेडेगावामध्ये उभं केलं. वर्षामागून वर्ष जात होते आणि हळूहळू वाढत्या वयामुळे या श्रीधर गद्र्यांना काम होईनासं झालं आणि त्यांनी या कंपनीमधून बाहेर पडतोय असं छबू नानांना सांगितलं. छबू नानांनी गद्र्यांचे उपकार स्मरत त्यांना याच्या पुढे काम होणार नाही हे लक्षात घेऊन त्यांची निवृत्ती स्वीकारली. पण त्यांना सांगितलं की निवृत्ती स्वीकारताय म्हणजे फक्त तुम्ही बंदरावर येऊन काम करायचं नाही. आपली कंपनी ही आपल्या दोघांचीच राहील आणि मी एकटा जरी या कंपनीचा भार पुढे वाहणार असलो तरी मिळणाऱ्या फायद्यातला अर्धा वाटा तुमचाच राहील. हे तुम्ही मान्य करत असाल तरच मी तुम्हाला निवृत्ती घ्यायला परवानगी देतो, नाहीतर तुम्ही हे मान्य केलं नाही तर मीही माझ्या गावाला निघून जातो. आता एवढा लढीवाळपणाचा आदर देणारा आग्रह झाल्यानंतर वरवरचं का होईना, थोडे दिवसासाठी तरी का होईना, या श्रीधर गद्र्याने छबू नाना जोशींचं म्हणणं मान्य केलं आणि मग ते आपल्या घरामध्ये थांबायला लागले. तो तसा उत्साही कर्तव्यनिष्ठ माणूस असल्यामुळे रत्नागिरीच्या समाज जीवनामध्ये त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केलं. येणाऱ्या पैशातून कधी रामाच्या देवळाचं, कधी गणपतीच्या देवळाचं सुशोभीकरण, देखभाल, दुरुस्ती करायची, अडल्या नडल्याला रत्नागिरीमधल्या मदत करायची, असं काम या श्रीधर गद्र्याने त्याच्या पुढच्या काळामध्ये आरंभलं. छबू नानांचं कौशल्य वाढत जात होतं. येणाऱ्या बोटींची संख्या वाढत होती, त्याची देखभालीची आणि दुरुस्तीची कामं वाढत होती आणि साहजिकच या गद्रे जोशांच्या कंपनीला वर्षागणिक होणारा फायदा वाढत जात होता. असेच दिवस जात असताना वयाच्या 82व्या वर्षी या श्रीधर गद्र्यांनी आपल्या घरी झोपलेले असताना शांतपणे आपले प्राण सोडले आणि मग त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंच्या समोर अनेकानेक प्रश्न उभे राहिले. कारण सावित्रीबाई आणि श्रीधर गद्रे यांना मूलबाळ कोणी नव्हतं. त्यामुळे म्हातारा म्हातारी एकमेकांच्या आधाराने कसे बसे आपले म्हातारपणाचे दिवस काढत होते. पण
श्रीधर गद्र्यांचं निधन झाल्यानंतर मात्र या सावित्रीबाईंना अनेकानेक प्रश्न एकदम छळायला लागले आणि हे प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांना आपल्या विश्वासातला जो खास माणूस होता तो छबुनाना जोशांच्या शिवाय दुसरा कोणीही नव्हता. सुरुवातीच्या काळामध्ये मग या गद्र्यांचे जे अर्धवट राहिलेले व्यवहार होते ते छबुनानाने पुरते निस्तरले. सावित्रीबाईंना त्याची पूर्ण कल्पना दिली. सावित्रीबाईंचं वय वाढत होतं, त्यांचंही शरीर हळूहळू थकत होतं, पण शेवटपर्यंत आपल्या घरातल्या देवांची पूजा सावित्रीबाई हट्टाने करत होत्या. खुरडत जाऊन वेळात वेळ काढून तासाच्या पूजेला 2 तास लागत होते तरी सावित्रीबाई मनोभावे आपल्या देवांची पूजा करत होत्या. त्याच्यानंतर वार्धक्याने त्यांना अजून वाकवलं आणि एक दिवस सावित्रीबाईंच्या मनामध्ये असं यायला लागलं की याच्या पुढे आपल्या घरातले देव आपल्याला नेहमीप्रमाणे पूजता येणार नाही. मनाचा हा एकदा पक्का होरा झाल्यानंतर आता आपण जाण्याआधी या सगळ्या गोष्टींची निर्वानिरव करावी असा विचार या सावित्रीबाईंनी सुरू केला आणि आपल्या मनामध्ये काही गणित पक्की झाल्यानंतर एक दिवस त्यांनी बंदरावरून छबुनाना जोशांना बोलवून घेतलं आणि त्यांच्या पुढे धडाधडा एखादा पाढा वाचल्यासारखं आपल्या मनातले सगळे विचार बोलून टाकले. आता हे मी करायचं ठरवलंच आहे आणि याच्यावर मला तुमचा सल्ला नकोय, तर हे असंच्या असं पार पडण्यासाठी तुमची मदत हवी आहे असं सावित्रीबाईंनी छबुनानांना आपल्या समोर बसून शेवटी सांगून टाकलं. छबुनाना हुकमाचे ताबेदार होते. बाईंचं वाढणारं वय त्यांनाही नजरेआड करता येत नव्हतं, म्हणून मग त्याने आवराआवरीला सुरुवात करतो असं सांगून त्या आमच्या सावित्रीबाईंचा निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी सावित्रीबाईंनी त्या गावामध्ये तेव्हा भिकमभट नावाचे रत्नागिरीतले एक पुजारी म्हणजे भिक्षुकी करणारे ब्राह्मण होते, त्यांना आपल्या घरी बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की भटजी बुवा, आता याच्या पुढे माझ्या घरातल्या देवांची पूजा माझ्याच्यान काही होणार नाही. आपल्या घरातल्या देवांची पूजा आपल्याच्यान आता होणार नाही असं सांगणाऱ्या सावित्रीबाईंकडे हे भिकू भटजी अवाक होऊन बघत राहिले. पण या सावित्रीबाईंचा दराराच असा होता की त्याच्यावर वेगळं काही सुचवायचं या भिकम भटांची काही छाती नव्हती. सावित्रीबाईंनी मग त्यांना शांतपणे सांगितलं की गुरुजी, या सगळ्या देवांचं शेवटची पूजा करून नंतर त्यांचं काय करतात याचा जो काही शास्त्रार्थ असेल तो 2-4 दिवसात तुम्ही तपासून माझ्या पुढे घेऊन या आणि आपण त्याप्रमाणे हे सगळं करणार आहोत. भिकम भटजींनी मग घरी जाऊन आपल्याकडचे सगळे ग्रंथ चालले, कारण आतापर्यंत अशा एखाद्या वार्धक्याने वाकलेल्या बाईने आपल्या देवांची पूजा होणार नाही तेव्हा त्यांची योग्य प्रकारे बोळवण करायचा जो शास्त्रार्थ होता तो या भिकम भटांना अजूनपर्यंत विचारलेला नव्हता. मग भिकम भटाने सगळ्या पुस्तकांचा रतीब घालून सगळी पुस्तकं पालथी करून त्याच्यामधली जी प्रक्रिया असते ती शोधून काढली, त्याचे सगळे मंत्र गोळा केले आणि तो सगळा जामानिमा घेऊन पुढच्या आठवड्यामध्ये हे भिकम भट या सावित्रीबाई गद्रेंना त्यांच्या घरी भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की सावित्रीबाई, ज्यांना पुढे वंश नसतो त्यांना असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की त्या लोकांनी आपल्या देवांचं विसर्जन करायचं असतं. मग त्याचा जो शास्त्रार्थ होता तो या भिकम भटाने सावित्रीबाईंना सांगितला. नंतर पुढच्या पंधरवड्यामधला ते सगळं विसर्जनाचं कार्य करण्यासाठी युक्त असलेला दिवसही काढून दिला. त्या दिवशी सावित्रीबाई सकाळी लवकर उठल्या, अंगातली सगळी ताकद जमा करून आंघोळ केली आणि
अगदी नवी कोरी साडी नेसून भिकम भटाची वाट बघत बसल्या. 11 11:30च्या सुमारास भिकम भट आपल्या बरोबर मदतीला आणखीन 2 भिक्षू घेऊन सावित्रीबाईंच्या घरी आला आणि यथासांग शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांच्या घरामध्ये ज्या देवाच्या अनेकानेक मूर्ती होत्या त्यांचं यथाविधी यथाशक्ती यथामती सगळं विसर्जनाचा जो विधी शास्त्रसंमत होता तो सावित्रीबाईंकडून करून घेतला आणि त्यांना सांगितलं की आता हे सगळे देव एका कापडामध्ये बांधून रत्नागिरीच्या समुद्रामध्ये यांचं विसर्जन कुणाला तरी करायला सांगा. सावित्रीबाईंचा मनाचा निर्णय झालेला होता, त्यामुळे त्यांना विशेष धक्का काही बसला नाही आणि परत एकदा या देवतांचं शेवटचं विसर्जन करण्यासाठी त्यांना निरोप देण्यासाठी त्यांनी या छबुनाना जोशांचीच निवड केली. त्यांनी छबुनानांना बंदरावरून परत बोलवून घेतलं. आपण सर्व यथासांग शास्त्रशुद्ध पद्धतीने या देवांची उत्तर पूजा केलेली आहे आणि आता त्यांचं विसर्जन करायचंय आणि माझ्या विश्वासातले तुम्ही एकमेव या कार्यासाठी योग्य आहात असं म्हणून थरथरत्या हाताने आपले सगळे देव एका कापडामध्ये बांधून छबुनानांच्या हातात दिले. सावित्रीबाईंनी अतिशय शांतपणे मनाचा निग्रह करून धीरोदात्तपणे फडक्यात बांधलेले ते सगळे देव छबुनानांच्या हवाली केले. पण धडधडत्या अंतःकरणाने डोळ्यामध्ये उभ्या राहिलेल्या पाण्याच्या साक्षीने छबुनानांनी ते गद्रे कुटुंबाचे आतापर्यंत पूजले गेलेले देव आपल्या हातामध्ये घेतले आणि सावित्रीबाईंनी सांगितल्याप्रमाणे रत्नागिरीच्या समुद्रामध्ये विसर्जन करण्यासाठी ते निघाले. गद्र्यांच्या घरातून बाहेर पडून जड पावलं टाकत हे छबुनाना जोशी बंदराकडे जायला लागले आणि त्यांच्या मनामध्ये विचारांची वादळामागून वादळ उठायला लागले. आतापर्यंत छबुनानांची गद्र्यांच्या कुटुंबाची ओळख झाल्यानंतर अनेक वेळेला या देवांची केलेली वास्तपुस्त त्यांचा शृंगार त्यांची भली भक्कम पूजा या छबुनाना जोशांनी अनेक वर्ष आपल्या डोळ्यांनी बघितलेली होती. पण त्याच देवांना शेवटचा निरोप देण्यासाठी आज आपण चाललो आहोत हा विचाराने त्यांचं मन छबुनानांचं मन सारखं गलबलायला लागलं आणि अर्ध्या वाटेवर गेल्यानंतर छबुनानाने काहीतरी वेगळा विचार केला आणि समुद्राच्या दिशेने जाणारी त्यांची पावलं उलट्या प्रदक्षिणा घालून आपल्या घराच्या दिशेने गेली. सावित्रीबाईंनी दिलेले फडक्यात बांधलेले ते सगळे देव छबुनानांनी आणून रत्नागिरीतल्या आपल्या बिऱ्हाडामध्ये ठेवले. त्याच्यानंतर 2-4 वेळेला सावित्रीबाईंची भेट घेतली आणि बंदरावर जी देखभाल दुरुस्तीची कामं होती ती उरकून झाल्यानंतर अगदी जूनच्या सुमाराला म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावर त्यांनी रत्नागिरी गाव सोडलं. कारण त्यावेळेला रत्नागिरी बंदर हे पावसामध्ये पूर्णपणे बोटींसाठी बंद होत असे. पावसाळ्याचे 4 महिने रत्नागिरी बंदरावर कोणताही व्यापार कोणतीही उलाढाल बोटींचं येणं जाणं होतच नसे आणि म्हणून बिऱ्हाडी आल्यानंतर आपल्या सामानाच्या पिशवीबरोबर या गद्र्यांचे फडक्यामध्ये बांधलेले देव छबुनानांनी उचलले आणि ते घेऊन ते आपल्या घरी निव्याला देवरुख जवळच्या गावामध्ये आले. त्यावेळेला त्या घरामध्ये छबुनानांचे मोठे भाऊ त्यांचे धाकटे भाऊ त्या सगळ्यांचा परिवार आणि छबुनानांचा परिवार सुख समाधानाने राहत होता. आता आपण गद्र्यांचे देव आणलेले आहेत हे उच्चारावानी आपल्या धाकट्या आणि मोठ्या भावाला छबुरावानी सांगून टाकलं. आता धाकट्या आणि मोठ्या भावाचं काळीज थोडंसं थरकलं पण
कर्तृत्वाने अतिशय मोठा झालेल्या छबू नानांच्या पुढे त्यांचं काही बोलणं चाललं नाही. छबू नानाने मग आपल्या देवरुखातून एक चांगले भटजी बोलावून आणले आणि विसर्जन करण्यासाठी त्याच्या आधी केलेल्या उत्तर पूजेच्या त्या देवांना परत एकदा देवरुखातल्या ब्राह्मणाकडून प्राणप्रतिष्ठा करवली आणि आपल्या घरामध्ये मांडून ठेवले. त्याच्यानंतर त्या देवांची पूजा सुरू झाली या छबू नाना जोशांच्या घरामध्ये. छबू नानांचे विचार स्पष्ट होते की ज्या माणसाने आपल्याला या निव्यातून रत्नागिरीमध्ये नेलं, स्वतःच्या पायावर उभं केलं, सगळं कौशल्य शिकवलं आणि आज या पदाला आणून पोचवलं, त्यांच्या देवांची हेळसांड किंवा विसर्जन माझ्या डोळ्यासमोर करणं किंवा होणं शक्य नाही. आणि आतापर्यंत जसा नावलौकिक या देवाने गद्र्यानं दिला तसाच नावलौकिक माझ्याकडून पूजा करून घेऊन हे देव मलाही देतील. अशा स्वच्छ विचाराने आणि परखड मताने छबू नानांनी आपल्या घरी या देवतांची पूजा सुरू केली. गद्र्यांच्या पेक्षा थोडीशी सरसच पूजा या छबू नानांच्या घरामध्ये या गद्र्यांच्या देवतांची होत होती. पावसाळ्याच्या तोंडावर घरी आलेले छबू नाना पावसाळा पूर्ण झाल्यानंतर परत एकदा रत्नागिरीच्या दिशेने निघाले. आता बरीच कामं आपली तिथे वाट बघत असतील असं काहीसा होरा किंवा गणित छबू नाना जोशाने आपल्या मनाशी बांधलेलं होतं. आणि कधी एकदा रत्नागिरी गाठतो आणि आलेली अनेकानेक कामं धडाधड धडाधड मार्गी लावतो असं छबू नाना जोशांना झालेलं होतं. छबू नानाने रत्नागिरीमध्ये पाऊल टाकलं तेव्हा पुरेशी संध्याकाळ झालेली होती. त्यामुळे तडक आपल्या बिऱ्हाडी जाऊन ती रात्र रत्नागिरीतल्या आपल्या घरामध्ये काढून दुसऱ्या दिवशी सकाळी 9-9:30च्या सुमारास हे छबू नाना जोशी आपल्या कंपनीच्या कार्यालयामध्ये म्हणजे रत्नागिरी बंदरावर दाखल झाले. दाखल झाल्या झाल्या वातावरणामध्ये काहीतरी बदललेलं आहे असं त्यांच्या चाणाक्ष नजरेला दिसलं. वेगळ्या प्रकारची माणसं तिथे हैदोस घालत होती. वेगवेगळ्या प्रकारची मशिनरी रत्नागिरी बंदरावरती उतरवली जात होती. पूर्वीचं जे या पोर्ट्रसचं रत्नागिरीचं ऑफिस होतं त्याची रंगरंगोटी जोरामध्ये सुरू होत होती. आणि ते सगळं बघितल्यानंतर हा काय प्रकार आहे याची खातरजमा किंवा माहिती करण्यासाठी ते या पोर्ट्रसच्या ऑफिसमध्ये गेले. आणि तिथे सगळं त्यांनी जे ऐकलं अनेकानेक लोकांकडून त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पावसाळ्याच्या 4 महिन्यामध्ये रत्नागिरी बंदरातलं काम बंद असताना मुंबई पोर्ट्रसचे जे अधिकारी होते त्यांच्या मनामध्ये नवीन काहीतरी विचार सुरू झाले होते. आणि रत्नागिरी सारख्या वाढत जाणाऱ्या बंदरावर आपण आतापर्यंत जे काम कंत्राटी स्वरूपामध्ये तिथल्या कंपनीला देतो त्याच्याऐवजी ती कामं आपणच करावे आणि हा कामाचा जो आलेख वाढता जाणार आहे त्याचा पुरेपूर फायदा पोर्ट्रसला मिळावा असा काहीसा विचार रत्नागिरीतल्या या बंदराबद्दल मुंबईच्या ऑफिसमध्ये सुरू झाला. आणि 4 महिन्याच्या पावसाळ्याच्या या सगळ्या काळामध्ये हा सगळा बेत पूर्ण शिजला. आणि पावसाळा ओसरता ओसरता रत्नागिरीला या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली होती. मग छबू नानांनी 2-4 दिवस तिथे शांतपणे बसून परिस्थितीचा अंदाज घेतला. आणि मुंबईमधले अतिशय प्रशिक्षित असे लोक आता नोकरीसाठी रत्नागिरीमध्ये आलेले आहेत. आणि आता कंत्राटी पद्धतीने देखभालीचं आणि दुरुस्तीचं काम बाहेर द्यायचं नाही हे त्यांनी निश्चित केलेलं आहे. हे लक्षात आल्यावर मग 2 पावलं मागे घेऊन आपण पुढे उडी मारावी असा एक विचार छबू नाना जोशांनी सुरू केला. आणि मग
जोपर्यंत ते आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपणही त्यांना तोंड दाखवायला जायचं नाही असं त्यांनी ठरवलं. रत्नागिरीमध्ये मग बाजारामध्ये जाऊन अन्न धान्य, कधी खेळणी, कधी स्टीलचं सामान, कपडा लत्ता याची खरेदी करून ते बंदरामधून मुंबईला व्यापाऱ्यांकडे पाठवण्याचा एक नवीनच व्यापार छबू नानांनी आपल्या कंपनीतर्फे सुरू केला. त्याच्यामध्ये थोडे दिवस फायदा, थोडे दिवस नुकसान, कधी माल परत येणं, कधी माल गहाळ होणं असे प्रकार सुरू झाले. आणि पुढच्या 2.5-3 वर्षामध्ये छबू नानांच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली की आपल्या वैभवाला कुठेतरी आता उतरती कळा किंवा समुद्रामध्ये रोज दिसणारी ओहोटी लागायला लागलेली आहे. छबू नाना विषण्ण अंतःकरणाने परत आपल्या घरी आले. निव्यामध्ये परत त्यांनी हातपाय मारून 2-4 धंदे उभे केले. तेही नावारूपास न येता नुकसानी जाऊन बंद पडले. मग छबू नानांनी मुंबई गाठली. मुंबईमध्ये काहीतरी आपल्याला नव्या जोमाने करता येईल अशी त्यांची धारणा होती. पण तोपर्यंत या छबू नानांचं वय 50शी उलटून पुढे गेलेलं होतं. त्यामुळे मुंबईची नवीन आव्हानं, तिथे लागणारी ढोर मेहनत करण्याची आपली आता शारीरिक क्षमता उरलेली नाही हे पुरेसं पटल्यावर त्यांनी मुंबईतून काढता पाय घेतला आणि मग छबू नाना परत आपल्या निव्यामध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये दाखल झाले. तोपर्यंत त्यांच्या मोठ्या आणि धाकट्या भावाची कुटुंब विस्तारले होते. मोठ्या भावाचे 2 मुलगे, धाकट्या भावाचा 1 मुलगा शिकून सवरून मोठे झालेले होते. आणि छबू नानांचा जो एकुलता एक मुलगा होता तो थोडंसं वेड्यासारखं वागायला लागलेला होता. त्याच्या डोक्यावर कुठेतरी परिणाम झालेला होता. आता नवीन पंख मिळालेली पाखरं जशी दूरवर निघून जातात तसे छबू नानाचे तिन्ही पुतणे मुंबईच्या दिशेने उडून गेले. तिथे ते सुस्थापित झाले. त्यांनी आपापल्या आई वडिलांना मुंबईला घेऊन जाण्याची मनीषा बोलावून दाखवली. आणि मग छबू नानांचे हे 2 भाऊ आणि त्यांच्या बायका मुंबईच्या दिशेने निघून गेल्या. दरम्यानच्या काळामध्ये छबू नानांच्या पत्नींना सुद्धा 2 दिवसात ताप आल्याचं निमित्त झालं आणि त्यांनीही इहलोक सोडून दिला. छबू नाना विषण्ण अंतःकरणाने आपल्या वेड्यासारखं वागणाऱ्या मुलाच्या सोबतीने भल्या मोठ्या आपणच उभ्या केलेल्या त्या घरामध्ये राहायला लागले. आजूबाजूच्या लोकांना मग त्या घराची कळा गेलेली आहे हे जाणवायला लागलं. आणि एके दिवशी मागच्या बाजूला असणाऱ्या भल्या मोठ्या पाण्याने भरलेल्या विहिरीमध्ये छबू नानांचं प्रेत तरंगताना लोकांना दिसलं. लोकांनी छबू नानांचं सगळं कार्य करून त्यातनं जरा मोकळे होईपर्यंत त्याच्या मुलालाही परत एकदा वेडाचा मोठा झटका आला आणि तो सैरावैरा धावत सुटला. गावाची वेश ओलांडून बाहेर गेला आणि परत कुणालाही दिसलाच नाही. छबू नानांचं घर तसंच अर्धवट उघडं अर्धवट बंद अवस्थेमध्ये होतं. मग गावातल्या लोकांनी पत्र कार्ड टाकून त्यांच्या मुंबईमध्ये राहणाऱ्या 2 भावांना कळवलं की बाबा असा असा प्रकार इकडे गेल्या महिनाभरामध्ये झालेला आहे. आता आपण सांगत असताना, आपण विरोध दर्शवत असताना छबू नानांनी गद्र्यांचे देव आणून आपल्या घरामध्ये पूजलेत आणि तेव्हापासून छबू नानांना उतरती कळा लागली. हे या 2 भावांना पुरेपूर जाणवलं होतं. त्यामुळे ते देवांचं जिथे वास्तव्य आहे तिथे आम्ही अजिबात येणार नाही. आमच्या घराचं, जमिनीचं जे काही तुम्हाला वाटेल ते तुम्ही करा असे
अगदी सडेतोड लिहिलेली कार्ड मग या दोन्ही भावाने गावकऱ्यांच्या नावाने निव्याला पाठवून दिली. दोन्ही भावांकडून असे कार्ड आल्यानंतर मग गावातल्या लोकांचीही त्या घराबद्दल असलेली माया ममता हळूहळू आटत गेली. पडणाऱ्या पावसामुळे, येणाऱ्या वादळामुळे एक एक भिंत, एक एक दार झडून जायला लागलं आणि पुढच्या 6-7 वर्षामध्ये त्या घराची शेवटची निशाणी म्हणून त्या घराचं जोतं म्हणजे प्लिंथ किंवा जो आपण पाया म्हणतो, जो भक्कम काळ्या दगडामध्ये छबू नानांनी बांधून काढलेला होता, तोच फक्त शिल्लक राहिला. आणि त्या जोत्यावर एक निशाणी अजूनही शिल्लक होती, ती म्हणजे छबू नानांनी हट्टानी गद्र्यांकडून विसर्जनासाठी न नेता आपल्या घरून आणलेले आणि आपल्या प्राणात प्राण असेपर्यंत पूजलेले गद्र्यांचे देव अतिशय विखुरलेल्या अवस्थेमध्ये त्या घराच्या चौथऱ्यावर पुढची अनेकानेक वर्ष तसेच पडून होते. माझ्या आजीने मी खूप हट्ट केल्यानंतर वयाच्या तिच्या 82व्या वर्षी मला छबू नाना जोशांची ही कहाणी सांगितली. आणि लहानपणी आम्ही आमच्या गावाला आजोबांकडे जात असताना समोरच्या या चौथऱ्यावरचे पडलेले देव आपल्या घरात अजिबात आणायचे नाही असं आम्हा सगळ्या नातवंडांना बजावून खडसावून आजीने जे सांगितलं होतं, त्या प्रश्नाची किंवा त्याच्याबद्दल वाटणाऱ्या शंकेची सगळी उकल त्या दिवशी पूर्णपणे झाली.